हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। दादांना टार्गेट कराल तर आम्हाला वेगळा विचार करावा लागेल। अजित पवारांचे आमदार अमोल मिटकरींचा थेट भाजप नेत्यांना इशारा। महायुतीला अजित पवारांचं ओझं, लोकसभेतील पराभव जिव्हारी, भाजप आमदारांमध्ये खतखत। दादा गटाची मतं भाजपला न मिळाल्याचा आरोप, सूत्रांची माहिती। अपयशाचं खापर अजितदादांच्या डोक्यावर फोडून बळीचा बकरा करू नका, आव्हाडांचा भाजपवर निशाणा। अल्पसंख्याकांबद्दल काढलेले अनुद्गार हे संविधान बदल मुद्दे भाजपच्या पराभवाला कारणीभूत, आव्हाडांचा हल्लाबोल। अजित पवारांविरोधात भाजप नेतृत्वात कोणतीही भूमिका नाही, हितशत्रूंकडून अजित पवार जाणीवपूर्वक टार्गेट, सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया। भुजबळांच्या भूमिकेमुळे महायुतीत चलबिचल, शिंदे गटाच्या संजय शिरसाटांची स्पष्टोक्ती, उद्धव ठाकरे गटाची पाठराखण करत असल्याचा दावा। भुजबळांची पक्षात गळचेपी होते, ते सरकारमध्ये राहतील असं वाटत नाही, आव्हाडांचा दावा। भुजबळांनी शिवसेनेची साथ सोडली नसती तर मुख्यमंत्री पदाचा टळा लागला असता, राऊतांचा टोला। भुजबळांना टार्गेट करून जरांगे धनगरांना भाऊ म्हणतात, फोडा आणि झोडा हे जरांगेंचं राजकारण। ओबीसी उपोषणकर्ते लक्ष्मण हाकेंची टीका, तर दुसऱ्यांची भांडणं विकत घेण्याची काहींना सवय लागली, जरांगेंचं प्रत्युत्तर। भाजप मुख्यालयात महाराष्ट्रातील कोर कमिटीची बैठक, लोकसभा निवडणुकीतील कमी झालेल्या जागा आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा। विधानसभा निवडणुकीत महायुती समन्वय समितीची स्थापना करणार, तिन्ही पक्षात समन्वय राखण्यासाठी समितीची स्थापना, लोकसभेतील चुका टाळण्यासाठी प्रचारासाठी समिती काम करणार असल्याची सूत्रांची माहिती। शरद पवारांनी बारामतीतून विधानसभेचं रणशिंग फुंकलं, महाराष्ट्रातील सत्तेत बदल करू, आपलं सरकार आल्यानंतर तुमचे प्रश्न कसे सुटत नाही ते पाहतो, व्यापारी मेळाव्यात शरद पवारांचं वक्तव्य। रात्री मुख्यमंत्री शिंदे, अजित पवार आणि फडणवीसांमध्ये खलबतं, मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा, विस्तार याच आठवड्यात होणार, सूत्रांची माहिती। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।